सिद्धनाथाच्या नावानं चांग भलं मंडळी. तर आज आहे खरसुंडीची यात्रा सिद्धनाथाची आणि मी चाललोय तिकडं. आत्ताच काही लोकांच्याकडून कळालं मला तिथं भरपूर गर्दी आहे. किलोमीटर एवढ्या अंतरावर रांगा लागल्यात लाईनीला आणि मी पण चाललोय एवढ्या उन्हाचं. तर चला आज सिद्धनाथाचं दर्शन करूया, खरसुंडीला जाऊया. आणि आपण घेतल्या गाडी नवीन FZS. त्या FZS वरनं चाललोय पहिल्यांदा खरसुंडीला. परवा ज्योतिबाला जाऊन आलतो स्प्लेंडरवरनं. नवीन गाडी अजून कुठल्या देवाला नेली नाही, तर खरसुंडीच्या सिद्धनाथाला चालली आपली गाडी. तर चला निघूया. मंडळी आत्ता आलोय भिवघाटवर. भिवघाट आरोड्यापासून 20 किलोमीटर अंतरावर आहे. 11:15 वाजता निघालेलं, भरपूर ऊन पडले. म्हटलं 2 मिनिटं थांबावं. तर भिवघाटच्या स्टँडवर मेन चौकात आहे आत्ता मी. की समोर यश हॉटेल दिसतंय तुम्हाला. या ठिकाणी थांबलोय म्हणजे इथं आमच्या पाहुण्यांचं दुकान आहे. जो आहे बघा भिवघाटचा मेन चौक. इथं दिसतंय तुम्हाला हॉटेल यश. त्याच्या बरोबर अपोजिटला इथं आहे मानसी कलेक्शन. तर चला बघूया. हाय का कोण? काय म्हणतोय बबल्या, कधी आलायस? आत्ता चालू आहे. तर ओळख करून देतो. पहिले हे आहेत आमच्या मामी आणि ह्याच दुकान सांभाळतात आणि खूप दिवसात ना आलो. इथं काय काय मिळते नेमकं मला माहितच नाही. अस्तर, फॉल, साडी म्हणजे लेडीज मटेरियल सगळं. लेडीज आणि लहान मुलींचे कपडे. तर हे घ्या बघून दुकान. तर मंडळी हे आमच्या पाहुण्यांचं म्हणजे मामींचंच दुकान आहे आणि इथं 2 मिनिटं थांबायचं म्हणून आलो. आमच्याकडे लहान मुलांचे कपडे, लेडीज सर्व मटेरियल, ड्रेस मटेरियल आणि साड्या पण भेटतात. तर तुम्ही कधी भिवघाटला आला तर माझा व्हिडिओ बघून फेसबुकला किंवा यूट्यूबला बघत असाल तर आला तर कधी इथं या आणि घ्यायचं नसलं म्हणजे बघून तर जावा. फक्त कसं व्हरायटी आहेत. आणि दुसरी गोष्ट मेन मुद्द्याची म्हणजे काय प्रमोशनला आलो नव्हतो. म्हटलं पाहुणं आहेत काय सरबत वगैरे पाजला तर म्हणून आलो होतो. नाही तुमच्या आलो होतो काय सरबत वगैरे पाजताय का म्हणून आलो होतो. मी काही प्रमोशनला आलो नव्हतो. तर बघा सरबत दिला तर पेतो आणि निघूया पुढं. तर चला मंडळी कोल्ड्रिंक पिलोय. आता उशीर पण झालाय खूप, जवळजवळ 1:30 वाजत आलं. तर निघतो आता. चला हे राहायला घ्यायचा. नाव काय याचं? तन्मय. चल जाऊ का? बाय. मंडळी आलोय घाटात. श्री मसोबा मंदिर आहे इथं. मसोबा मंदिरापाशी गर्दी बघा. आणि आमचा मित्र पण आलाय सर्वेश. घाट पडलाय आत्ताच. आणि इकडे काहीतरी मॅटर झालंय बघा. काय यात्रा आहे मॅटर पण झालंय इथं, काय कळेना. तर चला मॅटर काय बघत बसाय नको, आपण आपल्या देवाला जाऊया. हे जाऊया का? चला मंडळी. तर सर्वेश म्हटला होता काय तर थंड पिऊया. माझे पैसे जाणार होतं तर इथं फ्री सर्व्हिस चालू आहे बघा. त्यामुळे माझे पैसे वाचलेत. लागला ना आताला पण. नमस्कार. कुठलं गाव? बघितलंय का मला? थँक्यू. गावाकडची यात्रा म्हणली की हे अनुभव घ्यायला नक्कीच मिळतोय बरं का. अजून 1 किलोमीटर अलीकडे आहे आणि इथं पावतका मंदिर आहे बघा. आणि मंदिरापाशी एवढं ट्रॅफिक लागले. आम्ही गाडी लावली ट्रॅफिक आहे म्हणून. इथं काय पुढं काहीच ट्रॅफिक नाही. दोघांनी घालवलं मग लिफ्ट घेऊन बघा गाडीवरून. लिफ्ट दिल्या बघा दादानं मला आणि माझी गाडी लावल्या मागं ट्रॅफिक जाम आहे म्हणून. हो चला काय चला सिद्धबाच्या नावानं चांग भलं. तर मंडळी इथं मागं बॅरिकेड लावलंय. इथनं 500 मीटर 1 किलोमीटर आहे पुढं मंदिर आणि इथं आलो. या दादानी दैवडींच्या लिफ्ट दिली तर धन्यवाद सिद्धबाच्या नावानं. तर चला जाऊया. गर्दी इथनं सुरू झाल्या भरपूर. आणि इथं पार्किंग बघा जवळजवळ 7-8 एकराचं पार्किंग फुल जाम झालंय भरले. ते पुढं बघा आता बहुतेक 1 किलोमीटर चालायचं. सासनकाठी आपल्याला भेटल्या आणि त्यात आहे आपला मित्र गौरगावची सासनकाठी आहे बघा. आणि त्यात एक आपला मित्र गावलाय, आपला जुना मित्र आहे. नमस्कार. चला चला
मंडळी मित्र आलाय माझा ड्रोन घेऊन गौरगावचा आहे. आपण ड्रोन शूट घेणार आहे सिद्धनाथाचं. तिथनं एवढ्या लांब नको, जरा जवळ जा. तर तुम्हाला याचा कॉन्टॅक्ट नंबर देतो. तुम्हाला जर ड्रोन लागला कधी तर कॉल करून घ्या. गर्दी बघा फक्त तवर आत्ता पोचलोय ठिकाणावर. पर मित्रांनं ड्रोनचं शूट घ्यायला चालू केलंय. आम्ही आलो 3 मजली बिल्डिंगवर टॉप फ्लोअरला आणि इथनं ड्रोननं शूट घेणार आहे. तुम्हाला दाखवतो खाली गर्दी. हे आहे खरसुंडी आणि इकडे दिसतंय बघा खरसुंडी मंदिर, सिद्धनाथाचं मंदिर. ड्रोन चालू केला इकडं आणि ड्रोन सज्ज झालाय आता शूट करायला. गेला बघा मला दिसनच. 60 FPS 30 FPS बघितलं तुझ्या मी आम्हाला काय कळत नाही. मंडळी, तर खरसुंडी सिद्धनाथाची यात्रा आणि ड्रोनचं शूट कसं वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर ड्रोनचं शूट घ्यायचं असेल तर आपल्या सर्वेशला कॉल करा, खाली नंबर दिलाय. हेलिकॉप्टर आले बघा कोणाच हेलिकॉप्टर आहे तेवढं मला कमेंटमध्ये सांगा. हेलिकॉप्टर हे बघा, इथं सिद्धनाथ मंदिर आहे. मंदिरापाशी पोहोचलाय हेलिकॉप्टर. इथे मला वाटतंय हे मंदिरावरती फुलं वाहण्यासाठी आलंय बरं का हेलिकॉप्टर. हे बघा, हो दरवाजा उघडला हेलिकॉप्टर. टाकायला आली बघ ती फुलं वर्षाव चालू आहे बघा. फुलांचा पुष्प वर्षाव श्री सिद्धनाथाच्या यात्रेत चालू आहे हेलिकॉप्टरनं. पोचलोय मेन जागेवर. सिद्धनाथाच्या नावानं सांग बरं. तर मंडळी आलोय बाहेर, डमडमनं लिफ्ट घेतली आणि इथं घोडेखुर्द जवळ आलोय. दर्शन झालं तर थांबलोय मंडळी रस प्यायला. म्हणलं सर्वेसला रस पासून गार करावं, यात्रेला आल्यासारखी वाटावतं. कसं आहे बाहेर आहे ना नंबर. तर मंडळी रस प्यायला थांबलेलो पण तेवढ्यात आपण काल जो नंबर दिलाय नॅनो ऑप्टिक्सचा सिनेमॅटिक व्हिडिओला, शांता नावाचा जो मुलगा आहे त्यांचाच गल्लीतले सर भेटतात आपल्याला. त्यांनी ओळख दिली. तर खरंच धन्यवाद साहेब, ओळख दिल्याबद्दल. बरं वाटतंय एवढ्या लांब येऊन पण कुणीतरी ओळख देते. तर चला धन्यवाद. झाल्या सिद्धनाथ खरसुंडीची यात्रा मस्त झाल्या. दर्शन झालं बाहेरूनच आणि सर्व्हिसनं बिल भागवले आता रस्त्याचं झाले. मग काही 1 रुपया खर्च आला नाही. जेवण चालले माघारी. पेट्रोल एका मित्रांनी टाकलेलं, त्यामुळे देवदेव चांगला झाला. तर चला थांबवतो इथं. आजचा ब्लॉग इथं संपवतो. पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. धन्यवाद.